तुमचं नाव सांगा एकदा. समाधान मधुकर खबाले. आपल्याकडे येण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होत होता? मणक्याचा त्रास होता, एक बाजू दुखत होती माझी समजी. माझी हात उचलत नव्हता, सारखा दुखायचा. मी बरंच प्रयत्न केलं पण कुठंच म्हणजे मला ती झालं नाही, फरक पडला नाही. सोलापूरला गेलो, पुन्हा पुण्याला गेलो, का कुठंच फरक पडला नाही. इस्लामपूरला गेलतो तर कुठंच फरक पडला नाही. मला इथं मणक्यासाठी एकदम म्हणजे असं फ्रेश वाटायला लागले, अवघडल्याने वाटत होतं, असं वाकू वाटत नव्हतं मला. ह्या हाताने जेवायला येत नव्हतं, म्हणजे असं उचलत नव्हतं हात, जड वाटायचं, सारखं इथं दुखायचं दोन्ही खवाट्यामध्ये दोन्ही. आता जेवायला येतंय? हो, आता जेवायला यायला लागले. मला पेन असा धरू वाटत नव्हता, हलका हात वाटतच नव्हता, म्हणजे वस्तू उचलू वाटत नव्हती कुठली, की दुसऱ्याला काम सांगू असं वाटायचं. सारखं पाण्याचा जग घ्यायचा म्हणलं अंगाव तर कटाळा यायचं मला, म्हणजे दुसऱ्याने जे वाटायचं अंगाव पाणी, पण स्वतःला घेऊ वाटत नव्हतं. आता घेऊ वाटायला लागलं. इथनं ट्रीटमेंट मी 4-5 दिवस केलं, 3 दिवस, तर चांगला मला फरक जाणवायला लागला. आज कितवा दिवस आहे तुमचा? आज माझा 4-5 सण वाटते. 5वा दिवस आहे आज. 5वा दिवस आहे माझा. एकदम मला असं मोकळे वाटतंय, म्हणजे असं अवघडीने वाटायचा. मणका माझा असा ढिला पडत नव्हता. आणि तुम्ही ज्यावेळेस मला त्या दिवशी सांगितलेलं, मॅडम माझी एक बाजू पूर्ण गरम असते आणि एक थंडी, आता थंड असते. आता दोन्ही सारखे वाटायला लागले ते बाजू. कुठली बाजू गरम होती तुमची? माझी उजवी बाजू गरम राहायची, डावी गार राहायची. उजवी बाजू सारखी गरम राहायची, वाफ चालायची अशी. मला घरची सुद्धा म्हणायची, एक बाजू अशी राहते की एक बाजू तुमची गार राहते, डावी बाजू, आणि उजवी बाजू गरम राहते. आता दोन्ही बाजू सारख्या राहायला लागल्या ते माझ्या. आता नाही ना काही? आता त्रासच नाही. 5 दिवसात मला म्हणजे थेरपी घेतल्यापासून दोन्ही बाजू सेम वाटतात? सेमच वाटते ते दोन्ही बाजू माझ्या. आता किती टक्के फरक वाटतोय मग तुम्हाला? मला 100% फरक वाटतोय आता, पूर्ण 100%, म्हणजे 100% मला फरक वाटतोय. मला सर सांगते त्या तवर येणार आहे मी ट्रीटमेंट करायला, का तर माझं ती बसलंय अनुभव मला आलाय सरांचा.